त्याआधी कालच्या ज्या सामन्याचं आपण ही गोष्ट ही केली, या सामन्याच्या माध्यमातून काही चित्रपटगृहात सुद्धा मॅच दाखवली गेली. हा सगळा रेव्हेन्यू जो आहे, हा रेव्हेन्यू सुद्धा शेतकऱ्यांना आधी येऊ द्या ना. कार्यकर्ता संवाद आहे, काय नेमका कार्यक्रम आहे, नागरिकांशी संवाद साधला? हा रुटीन जनसंवाद जो असतो त्या पद्धतीनं हा रुटीन जनसंवाद आहे. कार्यकर्त्यांच्या ज्या काही म्हणणी आहेत ते समजून घ्यायचे. त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांकडे नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात काही आढावा बैठक आहे. त्यामुळे त्याविषयी काही लोकांना वेगळं आणखी काही जी माहिती आहे ती जर ते प्रश्न मांडायचे असतील त्या दृष्टीने सगळ्यांशी संवाद साधला. काल इंडिया पाकिस्तान मॅच झाली, त्यानंतर खूप कष्टाने मॅच जिंकून संजय राऊतने ट्विट केलेले आधी त्या मंत्र्यांना भेटता आणि नंतर ट्रॉफी न घेता असा दिखाव का करतात, असं एक ट्विट केलेलं. मला वाटतं या विषयापेक्षा महाराष्ट्रातली सध्याची पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे याविषयी फारसं भाष्य करणं मला उचित आता या क्षणाला वाटत. तर मराठवाड्यात परिस्थिती भीषण आहे, सगळे लोक मदत करतात पीएम केअरला, सीएमला, मात्र त्याच्यावरून सुद्धा राज्यात वाद दिसत आहेत, राजकारण होते, तुम्ही का वापरले नाही, आम्ही का वापरले नाही. याबद्दल नेमकी मदत मिळावी अशी अपेक्षा आहे का केंद्राकडून, राज्याकडून, आणि लवकर मिळावी? नक्कीच केंद्र सरकारकडून भरीव अशी मदत येणं अपेक्षित आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांना भेटल्याचे व्हिज्युअल्स आपण पाहिले, पण त्यानंतर मात्र अजूनही मदतीच्या संदर्भातलं कुठले ठोस आश्वासन किंवा कुठली ठोस घोषणा ही अजून झाली. मी परवा सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना एका गोष्टीवर वैषम्य व्यक्त केलं होतं, खेद व्यक्त केला होता. ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानाच्या बेडरूमसाठी आणि बेड मॅट्रेस आणि सोफा सेटसाठी जर 20,50,000 रुपयाचा तरतूद होते, त्यांच्या किचन शेडसाठी जर 19.5 रुपयांची तरतूद होते, तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जी पहिली मदत जाहीर झाली ती अवघी 3,500 रुपयाची आहे. ज्यांचं शेत वाहून गेले, पिकं वाहून गेलीत, गुरढोरं वाहून गेलीत, त्यानंतर त्यांना ठोस मदतीची अपेक्षा आहे. आपल्यापेक्षा आकारानं लहान असलेला पंजाब पुराच्या वेळी त्यांना सरसकट सुरुवातीला त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत जर जाहीर करतो, तर त्या पद्धतीनं महाराष्ट्राला एक ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे राज्यकर्त्यांकडून अपेक्षा हॉटेल ज्योती हे खरी केंद्रापासून त्या ठिकाणी ट्रॉफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. आपला मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी दुकानपूल होण्याची आवश्यकता आहे. तो प्रश्न प्रलंबित आहे. मी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे आता या बैठकीमध्ये हा विषय सुद्धा घेतो. याआधी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी पत्र दिलं होतं. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून म्हणावं तसं उत्तर अजून आलेलं नाहीये. ज्या प्रमाणात बांधकामांना परवानग्या दिल्या जातात, या परवानग्यांनंतर नक्की तिथे किती लोकसंख्या अकोमोडेट होणार, तिथले किती डीपी रस्ते ऍक्च्युअली ताब्यात आहेत, ते किती डेव्हलप झालेत, ज्या पायाभूत सुविधा आपण ड्रेनेज म्हणतो, रस्ते म्हणतो, पाणी म्हणतो, या सगळ्या सुविधा आहेत का आणि ते लक्षात ठेवून बांधकाम परवानग्या दिल्या जातात का, हा फार कळीचा मुद्दा आहे. हा आयुक्तांकडे हा प्रश्न मी आज पुन्हा मांडणार आहे आणि त्याविषयी जे काही स्पष्टीकरण त्या प्रकारे आणि पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केलाय, स्थिती आहे, काय आव्हान असेल? कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातींनी एकत्र येऊन विधायकतेच्या दृष्टीने वाटचाल करणं हा छत्रपतींचा आदर्श आहे. त्यामुळे माझी कायम हीच विनंती असते की सौहार्द जे आहे, ही सौहार्दाची भावना ही जपली पाहिजे. यामध्ये शांतता ही कायम ठेवली पाहिजे. कायद्याला त्याचं काम करू दिलं पाहिजे. कृषी विभागाने एक आकडेवारी जाहीर केली आहे की मागच्या 8 महिन्यात आम्ही किती मदत केली, याची आकडेवारी जाहीर केलेली आहे. म्हणजे 2,000 कोटी काहीतरी समथिंग आकडा येतो. मात्र आता मदत हवी आहे ती मात्र मिळत नाही. हीच तर अडचणीची परिस्थिती अशी आहे की आता शेतकऱ्याला तातडीची काय मदत हवी आहे, त्याला लॉंग टर्मची काय मदत हवी, या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. म्हणजे पुराच्या पाण्यानंतर जी माती आहे, शेतातली मातीच वाहून गेल्यानंतर रब्बीची पुढची पेरणी कशी होणार, इथून तयारी आहे. आणि त्यामुळे इथून मागे काय मदत केली आणि ते आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा आत्ता बळीराजाला ठामपणे आधार देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी नेमकं सरकार काय करतंय हे जाणून घेणं महाराष्ट्राला याचा उत्सुक आहे. दसरा मेळाव्यावरून भाजपा टीका करते की शिवसेनेने त्यांचा दसरा मेळावा रद्द करावा. असे 4 मेळावे होतात राज्यात. मला काय वाटतं, हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आणि त्या पक्षामध्ये
भारतीय जनता पक्षाचं जी नेहमी नैतिकतेच्या ज्या गोष्टी भारतीय जनता पक्ष इतरांना शिकवू पाहतो, मला वाटतं की या त्यांचा अंतर्गत मामला आहे, त्यामुळे त्याविषयी वेगळं भाष्य करायची आवश्यकता आहे. दसऱ्या मेळाव्यावरून राजकारण केलं जाते का? कारण शिवसेना म्हणते मग तुम्ही संघाचा कार्यक्रम रद्द करा, संघ भाजप म्हणते तुमचा कार्यक्रम. मी तुम्हाला तेच म्हणतो की आत्ताच्या घडीला या सगळ्या राजकारणापेक्षा किंवा राजकारणाच्या संदर्भातल्या या विषयांपेक्षा महाराष्ट्राने ठामपणे जे मराठवाड्यामधले आपले शेतकरी बांधव आहेत, जे पूरग्रस्त आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच एकमेव प्रायोरिटी ही असली पाहिजे. आणि यापासून विषयांतर करण्यासाठी इतर कुठल्याही विषयांना आपण महत्व देऊ नये असं माझं मत. राज्यात 4 मेळावे बसल्याचे खर्च पण खूप मोठा असतो. 4 मेळाव्याचं जर बघितलं तर मराठवाड्यात सुद्धा 2 होतात, मुंबईत 2 होतात. जर सगळेच खर्च टाळून त्याची सगळी मदत जर शेतकऱ्यांना केली तर कुठेतरी एक वेगळा नक्कीच. त्याआधी कालच्या ज्या सामन्याचं आपण ही गोष्ट ही केली, या सामन्याच्या माध्यमातून काही चित्रपटगृहात सुद्धा मॅच दाखवली गेली. हा सगळा रेव्हेन्यू जो आहे, हा रेव्हेन्यू सुद्धा शेतकऱ्यांना आधी येऊ द्या ना, मग आपण इतर गोष्टींविषयी बोलू. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत होते, मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्षांना ही दुर्दैवानं असंवेदनशीलता आहे. जर प्रदेशाध्यक्षांनी अशी कृती केली असेल तर ती असंवेदनशीलता आहे. आता मी पुन्हा सांगतोय, तुम्ही तुमच्याच माध्यमातून जे काही व्हिज्युअल्स दिसत आहेत, समाज माध्यमांवर जे व्हिज्युअल्स दिसत आहेत, हे व्हिज्युअल्स खरोखर हृदय पिळवटून टाकणारे ही दृश्य आहेत. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचं सर्वस्व वाहून गेलं आणि अशा वेळी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना ठाम मदत होणं हे जास्त गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आणखी प्रशासन पोहोचलं नाही. मंत्री दौरे करतायत, अधिकाऱ्यांना दाबतायत, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावतायत, मात्र अनेक गावाचा संपर्क झालेला नव्हता. आता परिस्थिती निवळते, मात्र अनेकांना मदत पोहोचत नाही, जी अपुरी पडते महाराष्ट्र. त्यामुळे या दौऱ्यांपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट ही मदत पोहोचणं आहे. आणि ही मदत पोहोचण्याच्या दृष्टीनं आपत्कालीन जे काही कक्ष आहेत, या आपत्कालीन कक्षांचा जो लेखाजोखा आहे, हा राज्याचे प्रमुख या नेत्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय हे नक्कीच घेत असतील अशी माझी अपेक्षा आहे. मुळात सरकारनं सामाजिक सलोखा हा स्थापन झाला पाहिजे, पण जे सरकारच निवडणुकीच्या प्रचारातच जेव्हा 2 समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने जी वक्तव्य केली जातात आणि अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देण्याचा जो एक दुर्दैवी प्रयत्न होताना दिसतो, हा कुठेतरी थांबायला हवा. जातीय सलोखा हा निर्माण झाला पाहिजे. शांतता ही प्रस्थापित होणं गरजेचं आहे, कारण कुठल्याही अशांत प्रदेशामध्ये कधीही विकासाची जी गोष्ट असते ही तितकी प्रभावीपणे राबवता येत नाही. आणि त्यामुळे मी कायम असं म्हणतो की पोटातल्या आगीला जी भाकर लागते त्या भाकरीला जातही नसतो, धर्मही नसतो. त्यामुळे तो रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने, ते उद्योगधंदे निर्माण होण्याच्या दृष्टीने ही शांतता हवी. आणि शांतता होण्यासाठी हा जो एक जातीय सलोखा असायला हवा, सौहार्दाचं वातावरण जे असायला हवं, हे सगळ्यांच्या ही एक नैतिक जबाबदारी. थँक्यू. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सगळ्या लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी घेण्यासाठी ई-केवायसी मॅन्डेटरी केले. ई-केवायसी मध्ये ते सॉफ्टवेअर अपलोड होत नाहीये, फोटोज अपलोड होत नाहीये, टेक्निकल ग्लिच याविषयी मला वाटतं सरकारनं खरं तर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. कारण सत्तेत आल्यानंतर ज्या योजनेला त्यांनी सगळ्यात जास्त महत्व किंवा सगळ्यात जास्त श्रेय ज्या योजनेला त्यांनी त्यांच्या भाषणांमधून जे आपल्या माध्यमातून दिलं, त्याच योजनेचा जर अशा पद्धतीनं अनेक अडचणी येत असतील तर त्या अडचणी तातडीने दूर झाल्या पाहिजेत. आणि ज्या लाडक्या बहिणीनं जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं पूर्ण केलं पाहिजे. थँक्यू.